पर्यावरणावर कसा प्रश्न आलाय बघा. पर्यावरणामधला प्रदूषके आणि प्रदूषकांचे परिणाम. आता हे सरळ सेवेला सुद्धा येत आहे, राज्यसेवेचा हा प्रश्न आहे आणि एमपीएससीला सुद्धा तुम्हाला भूगोलाअंतर्गत आणि चालू घडामोडी अंतर्गत हा प्रश्न येतोय. तुम्हाला दिलंय प्रदूषकांची यादी दिली आहे आणि त्याचे इफेक्ट दिलेले आहेत. पहिला आहे पाण्यातील फॉस्फेट खते, हवेतील मिथेन, पाण्यातील कृत्रिम अपमार्जके, त्याच्यानंतर हवेतील नायट्रोजन ऑक्साईड. आता पुढे दिलं बघा, पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते, आम्लपर्जन्य पडतं आहे, जागतिक तापमान वाढ होते आहे आणि अन्न अतिरेक होतो आहे किंवा ज्याला सुपोषण असं म्हणतायत. कशामुळे काय होतंय, काय वाटतंय तुम्हाला बघा. थोडंसं व्यवस्थित बघितलं ना आपल्याला काही गोष्टी लगेच माहित असतं. बघा, हवेतला नायट्रोजन ऑक्साईड आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेलं असतं, आम्लपर्जन्यासाठी हा कारणीभूत असतो नायट्रोजन ऑक्साईड. पुढे जे ऑक्सिजनची पातळी जी आहे, जैव रासायनिक ऑक्सिजन वाढणारे कधी वाढू शकतो ते आपलं बघा, हे मिथेन आहे ना, मिथेन CH4 म्हणतो आपण याला. हा CH4 आहे ना, आपल्याला माहित असतं की जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरतो. हे जे फॉस्फेट खतं आहेत ना, ते फॉस्फेट खतं जे आहे ते अन्न अतिरेक आणि सुपोषणासाठी कारणीभूत ठरतात. आणि हे जे कृत्रिम अपमार्जके आहे पाण्यामधले, ते पाण्यामधलं जैव रासायनिक याची पातळी वाढवतोय. म्हणजे तुम्ही इथे थोडंसं लॉजिकली जरी गेले असतात ना तरी तुम्हाला हे उत्तर येत होतं. उत्तर 2 होतं. तरी बघूया थोडंसं अतिरिक्त आपल्याला माहिती या ठिकाणी बघणं गरजेचे आहे. काय म्हटलंय बघा, पाण्यातील फॉस्फेट खतं काय करतायत, ही खतं पाण्यात मिसळली ना युट्रोफिकेशन होते. पहिली गोष्ट तुम्हाला माहित असते पाहिजे, युट्रोफिकेशन होत आहे. पाण्यातील शैवालाची वाढ वाढते आहे, शैवालामुळे पाणी दुर्गंधीयुक्त होत आहे, पाणी हिरवं होत आहे. बघा, शैवाल वाढणं हा याचा एक इफेक्ट आहे फॉस्फेट खतांचा. त्यानंतर माशांची संख्या कमी होते, ऑक्सिजनची पातळी घटते आहे आणि पिण्यासाठी पाणी अयोग्य बनतं आहे. या ठिकाणी तुम्ही बघतायत हे जे पाण्यातले फॉस्फेट खतं आहेत. बरं, आता हवेतला मिथेन काय करतोय, हा मुद्दा महत्वाचा आहे. हवेतला मिथेन काय करतो आहे, मिथेन हा एक हरितगृह वायू आहे. काय आहे, हरितगृह वायू आहे आणि हवामान बदल, तापमान वाढवणारा तो आहे. कृषी असेल, लँडफिल्ड असेल, गुरेढोरे असेल, त्याच्यामुळे उत्सर्जन याचं होतं. पृथ्वीचं तापमान वाढवतो हा. ग्लोबल वॉर्मिंग याच्यामुळे तीव्र होतं, हे माहीत असलं पाहिजे. डोकेदुखी असेल, श्वसनाच्या समस्या असेल, याचा धोका यामुळे वाढतो आहे. पुढे पाण्यातील कृत्रिम अपमार्जके म्हटलेले आहे, डिटर्जंट्स आपण म्हणतो बघा, जे आपण म्हणतो ना व्हील, रिन वगैरे, ते काय करते, ते पाण्याची गुणवत्ता कमी करते. पाण्यामध्ये फेस आला ना, समजायचं पाण्याची गुणवत्ता कमी झाली. सगळ्यात महत्वाचं, अपमार्जकातील रसायन जलीय सजीवाला हानिकारक आहे, जे सजीव आहेत त्याला हानिकारक आहे. त्यानंतर त्वचेवरील दुष्परिणाम याच्यामुळे होऊ शकतात, पचन संस्थेवर सुद्धा परिणाम करू शकतात आणि नैसर्गिक शुद्धीकरण जे होतं ना पाण्याचं, त्यामध्ये अडथळा आणण्याचं काम या ठिकाणी हे कृत्रिम अपमार्जके जे डिटर्जंट्स आहेत ते करत असतात. हे सगळे तुम्ही बघा.